शिवबांचं अस्तित्व ज्यांनी मुघली सत्तेला आव्हान देऊन टिकवलं आणि जिथे आम्हाला नतमस्तक व्हावं असं वाटतं ते पवित्र स्थान म्हणजे आऊसाहेब जिजाऊ. स्पर्धा कुणाशी असो पण तयारी मात्र मोठ्या नियोजनाने आणि मनापासून केली पाहिजे असा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या शौर्याबद्दल कधी शत्रूलाही संशय आला नाही, ज्यांनी आपल्या बाहुबलावर शत्रूचा धुव्वा उडवून 9 वर्ष हे स्वराज्य जतन केलं, असे महाबलाढ्य शिवपुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अशा या सह्याद्रीच्या अभेद्य त्रिकटात मानाचा मुद्रा करून मी संस्कार आबासाहेब मार्कड विषय रयतेचा राजा छत्रपती शिवराय आपणा समोर मांडतोय. शिवनेरी किल्ल्याने नुसतं स्वराज्य निर्माण केलं नाही तर मराठी माणसाच्या शिवराय नावाच्या सोनेरी इतिहास निर्मात्यास 19 फेब्रुवारी 1630 रोजी आऊसाहेब जिजाऊ या मातृत्वाच्या महान मंगल आदर्शाच्या व महाबली शहाजीराजे यांच्या पोटी जन्मास घातले. शिवजन्मापूर्वीचा अवघा महाराष्ट्र पडला होता अगदी निपचित निरागस ग्लाली आल्यासारखा. मोगल आदिलशाह सिद्धी पोर्तुगीज यांच्या जुलूम जबरदस्तीने सामान्य प्रजा गांजली होती. तुर्कस्तान अफगाणिस्तान प्रांतातून अनेक शाह्यांनी भारताच्या भूमीत प्रवेश केला होता. याच घरट्यांना अनेक शाह्यांनी या राष्ट्रवृक्षावर घरटी बांधली होती. याच घरट्यांना जिजाऊंच्या संस्कारांवर, शहाजीराजांच्या संकल्पनेवर, स्वतःच्या बळकट मनगटावर आणि मावळ्यांच्या तेजस्वी शौर्यावर उद्ध्वस्त करून त्यांना याच मातीत गाडून एक 18 पगड जाती धर्मांचं स्वराज्य नावाचं जनकल्याणकारी रयतेचं हिंदवी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय निर्माण केला. म्हणून आयुष्यात सगळं काही हरलात तरी चालेल पण हिम्मत हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते आणि हीच प्रेरणा घेऊन वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवाला साक्ष मानून आपल्या हिम्मतवान मावळ्यांच्या सोबतीने शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. शिवराय जाणते राजे होते. त्यांची हवेची जागेची माणसांची फरक अवघ्या विश्वाला हेवा वाटावा अशीच होती. शिवराय स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक मावळ्याची काळजी घ्यायचे म्हणूनच ते रयतेच्या काळजातील राजे होते. शिवरायांचा आदर्श राज्यकारभार आणि त्यांच्या याच आदर्श राज्यकारभाराची भिस्त होती ती त्यांच्या अष्टप्रधान मंडळावर. म्हणूनच म्हणतात ना, आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. कितीही प्रयत्न केला तरी वेगळं होणं शक्य नसतं. कितीही प्रयत्न केला तरी वेगळं होणं शक्य नसतं. शिवराय धर्माभिमानी होते परंतु धर्मवेडे नक्कीच नव्हते. आपल्या स्वराज्यात अनेक जाती धर्मांचे मावळे आहेत. आपल्या स्वराज्यात प्रत्येक व्यक्तीस समान वागणूक देणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शिवरायांचे नाव उच्चारताच मराठी माणसाच्या नसनसात चैतन्य दौडू लागते. किंबहुना शिवरायांखेरीज महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून मी म्हणू इच्छितो, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. अरे हा जन्म काय, लाख जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही, नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही. शिवरायांना जिजाऊंसारखे मातृत्व, शहाजीराजांसारखे पितृत्व, तुकोबारायांसारखे गुरुत्व मिळाले आणि त्यांच्या याच सगळ्या संस्कारातून एक आदर्श पुत्र, एक आदर्श राजा निर्माण झाला. तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अरे हात आणि साथ योग्य वेळीच दिली पाहिजे. अरे हात आणि साथ योग्य वेळीच दिली पाहिजे. कारण वेळ गेल्यानंतर दोघांनाही किंमत राहत नाही. कारण वेळ गेल्यानंतर दोघांनाही किंमत राहत नाही. आणि हेच हात आणि हीच साथ मुठभर मावळ्यांनी शिवरायांना अगदी तन मन धनाने अर्पण केली. गनिमी कावा अर्थात शिवनीती ही शिवरायांनी मराठ्यांना दिलेली अद्भुत देणगी आहे. म्हणूनच शिवरायांचे मानसशास्त्र, त्यांचे युद्ध कौशल्य रचनात्मक जीवन सरणीतून घडलेली एक कृती आहे. म्हणूनच मी म्हणू इच्छितो, ऊंचा ये पहाड़ है शेर की ये दहाड़ है, ऊंचा ये पहाड़ है शेर की ये दहाड़ है, चमत्कार की खोज है वो शेर शिवराज है, वो शेर शिवराज है. अरे शिवनेरीचा शिवा तो रायगडाचा राय असा अखंड प्रवास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समाज परिवर्तनाच्या पायावर उभे असलेले हे राज्य न्यायाचे, नीतीचे आणि जनतेचे राज्य होते आणि या राज्याला उभे करणारे राजे हे रयतेचे राजे होते. म्हणूनच जगाच्या पाठीवर आजपर्यंत खूप राजे झाले परंतु रयतेच्या काळजावर आजही विजावणारा राजा आजपर्यंतच्या इतिहासात झाला नाही. एवढे आदर्श व्यक्तिमत्व या जगात अद्वितीयच. 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा सके 1602
सहस्त्र सूर्यांच्या तेजालाही झोकाळून टाकणारा शिवसूर्य भर दुपारी असताच गेला. अहो रयतेचा वाली गेला, जगाच्या पोशिंदा शंभूराजांना पोरखा करून गेला, या रयतेला पोरखा करून गेला, या स्वराज्याला पोरखा करून गेला. राजे 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 तुम्ही आमच्या शरीराने नाहीत, परंतु आमच्या प्रत्येक श्वासात तुम्हीच आहात. म्हणून मी म्हणू इच्छितो, यशोवान कीर्तिमान सामर्थ्यवान वरदहा पुण्यवान नीतिवान जनता जानन राजा, राजा शिवछत्रपती. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.